नमस्कार, मी किशोर वागदरीकर @ब्रेकिंग न्यूज सोशल मीडिया चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। आज तारीख 19 मंगळवार रोजी 43.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। उन्हाचे तापमान वाढल्याने नागरिकांनी दस्ती, टोपी, गॉगलचा उपयोग करताना दिसून आले। मध्य भारत, मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट आलेली आहे, त्यामुळे तापमानाचा पारा वाढला आहे। सूर्यदेवालाही राग येतो अशी परिस्थिती निर्माण झाली असून सूर्य हा जणू आग ओळखत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासूनच उन्हाने आपले डोके वर काढले होते। नांदेडचे आजचे तापमान 43.9 डिग्री सेल्सिअस नोंद केली असल्याचे हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी @ब्रेकिंग न्यूजला सांगितले। शहरामध्ये उन्हाचे तापमान वाढल्यामुळे नागरिकांनी घर ऑफिसमध्येच राहण्याचे पसंत केले होते, तर कोणी वाढत्या तापमानामुळे सिनेमा पाहण्याचे पसंत केले। जे नागरिक कामानिमित्त बाहेर पडले होते त्या नागरिकांनी डोक्याला दस्ती, टोपी व स्कार्फचा उपयोग केल्याचे दिसून आले। वाढत्या उन्हामुळे उन्हाचे चटके हे सोसावे लागत आहेत, त्याबरोबरच आणखीन तापमान वाढण्याची शक्यता असल्याची ही माहिती श्री औंधकर यांनी @ब्रेकिंग न्यूजला दिली। गेल्या 2 ते 3 दिवसापासून नांदेड शहर आणि परिसरात किंवा संपूर्ण मराठवाड्यात जी उष्णतेची लाट आलेली आहे, त्यामध्ये असं बघितलं असेल की नांदेड शहराचं कालचं तापमान हे 42.4 पर्यंत बघितलं गेलं होतं, की जे काल आतापर्यंत सर्वात जास्त होतं। परंतु आजचं तापमानामध्ये ही वाढ झाली दिसते आहे। ही वाढ कशामुळे झाली असेल तर कालच्या किमान तापमानात देखील आज वाढ झालेली आहे, ते 28.4 वरती गेलेलं आहे। कालची आर्द्रता जी होती त्यापासून कम्पेअर करताना जी आर्द्रता आहे ती देखील कमी झालेली आहे आणि या दोन्हीचा परिणाम आजच्या तापमानावरती दिसून येतोय आणि तापमानाचं 43.9 पर्यंत दुपारी 3:02 मिनिटाला नोंदवलं गेलेलं आहे। हा जर ट्रेंड राहिला ते त्या 24 तासापर्यंत म्हणजे उद्यापर्यंत तापमानात थोडीशी वाढ अपेक्षित असून दिनांक 21 तारखेला जे काही स्थानिक पातळीवर बदल होतील त्या बदलानुसार थोडासा पाऊस देखील आपल्या पडण्याची शक्यता आहे। आज बघता 44 डिग्री तापमान झालेलं आहे नांदेडचं। तर स्किनसाठी मुली खूप जास्ती काळजी घेतात, तर मुलींनी स्कार्फ किंवा गॉगल्स, सनकोट वगैरे यूज केलं पाहिजे, कारण तेवढी स्किन पण त्यांची वाचेल आणि त्वचेचा कुठला रोग पण नाही होणार। उन्हाचा पारा खूपच चढत चाललाय आणि कामानिमित्त आपल्याला जेव्हा घराबाहेर जावं लागतं तेव्हा तर ते जाणं भागच आहे। परंतु बाहेर जाताना, घराच्या बाहेर पडताना एक काळजी मात्र निश्चित घेतली पाहिजे। एक तर आपण डोक्याला बांधल्याशिवाय घराच्या बाहेर पडणं म्हणजे अगदीच चुकीचं आहे। त्याशिवाय सनस्क्रीन लोशन आणि गॉगल तसंच सनकोट याही गोष्टींचा वापर नक्कीच करावा, म्हणजेच कितीही वाढलेलं ऊन जरी असेल तरी त्यापासून आपण आपलं संरक्षण नक्कीच करू शकतो। आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले। तोपर्यंत पुन्हा भेटू। नमस्कार।